घाटीम संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मी विनंती करेन घाटीम संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि उमरोळी संघाला विनंती करतोय आपण 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जशी सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक हार्दिक किणी जोडले जातील. पुढील सामन्यामध्ये काय घडते काय बिघडतंय हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आम्ही करतोय हलकासा बदल. हार्दिक किणी अपकमिंग यंग स्टार यंग टॅलेंट मिस्टर हार्दिक किणी उभरता युवा समालोचक आहे आणि खूप प्रगती केली त्याने मागील 3-4 वर्षापासून आपण पाहतोय. तर मोठमोठ्या स्पर्धा कव्हरअप करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ऐकूया आपण हार्दिक किणी यांना. धन्यवाद मनोजी पाटील सर. एका बहाडोली गावातील एक गोड आवाज आपण पाहतोय. दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला विकी 11 उमरोली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जे संतोषी माता घाटीम या दोन टीम मधील सामना आपण पाहणार आहोत. विनर्स टेंबोडे त्याचबरोबर आई गावदेवी चांदीप, कनाद रायडर्स बहाडोली आणि यंगस्टर माकणे या चारही विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कमेंट बॉक्समध्ये या, कारण ड्रॉ आपण ओपन करणार आहोत दुसऱ्या फेरीमधील. दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला सुशांत वझे, एक वन ऑफ द बेस्ट प्लेयर या टीम मधील, आणि दुसऱ्या बाजूला आदित्य या बॅटरला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग वरती. सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच गोलंदाजी मार्क वरती आदित्य या ठिकाणी दाखल झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेट राऊंड द विकेट येत आहेत. पहिलाच बॉल हलक्या शतराने त्या ठिकाणी खेळला होता. शतशिक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण केलं आणि एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आदरणीय प्रकाशजी करत सरांना विनंती करतोय आपण या त्यांच्या शुभस्य मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. धावसंख्या फलकावरती एक पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झालाय. आदित्यला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय. या ओव्हरमधील दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केले. इनफिल्ड वरून काढायचं होतं त्या ठिकाणी बॉलला. हवा तर इतकासा वेग या बॉलमध्ये नव्हता, त्यामुळे इथून बॉल ट्रॅव्हल झालेला नाही आणि 3 धावा मिळतील या बॉलवरती. आय थिंक या ठिकाणी 3 धावा पूर्ण झालेल्या नाही आहेत की झालं ते पाहणं गरजेचं असेल. DRSचा वापर या ठिकाणी घेतला गेला. नॉट आउट या ठिकाणी बॅट स्लाइड केली होती. धावसंख्या फलकावरती 4 आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुन्हा एकदा सुशांत स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हार्ड हिटर बॅटर कॅप्टन कुल. धावसंख्या फलकावरती 4 आतापर्यंत 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. आदित्य गोलंदाजी मार्कवरती पहिल्या 2 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली गेली. इथे खराब बॉल नियंत्रण नव्हते या बॉलवरती, कंट्रोल मध्ये नव्हते गोलंदाज आणि नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. इट्स अ बीमर. आता येणारा पुढचा बॉल
फ्री हिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्ट्रायकिंगवरती सुशांत आहे. अपेक्षा असणार आहेत आता या बॉलवरती की एखाद मोठा फटका येईल. ही सध्या चर्चा डगआउटमध्ये सुरू आहे. या बॉलवरती सुशांतच्या बॅटमधून इझिली रन आणि सरळ बॉल निघून जाईल. डीप स्कोअर लेगला षटकार 6 धावा. स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुशांतच्या बॅटमधून हा षटकार आला. 11 धावा फलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. चौथा बॉल चांगल्या पद्धतीनं बाउन्स त्या ठिकाणी झाला. पडल्यानंतर ती अतिरिक्त उचली या बॉलमध्ये पाहायला मिळाली. निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. षटकार आलाय बॅटर सुशांतच्या बॅटमधून फ्री हिटच्या बॉलवरती. फ्री माइंड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफस्टमवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाही आहे. चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय काही इंचांचा फरक त्या ठिकाणी जाणवला. 5 बॉलचा खेळ त्या ठिकाणी झाला. शेवटचा बॉल. या बॉलला फक्त या ठिकाणी डीप स्कोअर लेगला ढकलण्याचं काम या ठिकाणी केलं होतं. एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर टीमचे टोटल फुलकावरती आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जवळ डीजे कॅन्डीच्या दिशेने. नवसिंग फलकावरती 13-13 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. निकेतला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं प्राऊड ऑफ का टीम त्याकडे झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चाललाय. थर्डमॅनला पाठलाग सुरू आहे. चेस मोठा असणार आहे आणि सरळ बॉल बॉर्डर लाईनच्या दिशेने 4 धावांकरिता चौकार. सतरा 17 रन्स स्कोर कार्ड तिरकल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकाराने स्वागत केलं गेलं. चांगल्या पद्धतीनं बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा स्विच हिट आणि इथे देखील रन्स मिळू शकतात. आणि यस त्या रन्स मिळाल्या. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता परंतु इथे त्या प्रयत्नांना अपयश आले. चौकार 4 धावा. फलंदाज आदित्यच्या बॅटमधून येत आहेत. 21 धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. सध्या तरी दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. विनिंग टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील ज्या लॉट्स आहेत त्या आपण ओपन करणार आहोत. विनर्स टेंबोडे, कनाद रायडर्स बहाडोली, त्याचबरोबर यंगस्टर माकणे आणि गावदेवी चांदीप. इथे ऑफस्टमवरती शफल होऊन चांगल्या पद्धतीनं हा पीक केलाय बॉल आणि सरळ बॉल निघून जाईल फाईन लेगला. 4 धावांकरिता चौकार.
3 बॉलवरती 3 चौकार. आता बॉल टाकावा कुठे हा प्रश्न सध्या या ठिकाणी पडत असताना निकेतला, कारण पहिले 2 बॉल गुडलेन स्पॉटवरती ठेवले होते, तिथे स्विच हिट. नंतर हा बॉल स्टंपच्या लाईनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. इथे वॉट अ शॉट, काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने शफल झाला. रन्स या ठिकाणी येतात या बॉलवरती तब्बल 6. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं या ठिकाणी वाईड लाईनच्या देखील बाहेर जाऊन हा फटका खेळलाय. 6 धावा येत आहेत. षटकार धावसंख्या फलकावरती 31-31. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 18 धावा येताना दिसत आहेत. शेवटचे 2 बॉल. इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला कडक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या मैदानामध्ये आदित्य गोलंदाजाच्या मनाविरुद्ध खऱ्या अर्थाने जी बॅटिंग करत असताना आणि खेळ खेळला जातोय खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये 4 धावा. धावसंख्या फलकावरती 35. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय 22 धावा या ओव्हरमध्ये. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला आता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय 35 धावा फलकावरती. पहिल्या 5 बॉलमध्ये 4 आणि 6चं चित्र दिसलंय. शेवटचा बॉल निर्धाव आलाय. 35 धावा फलकावरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊयात डीचे कँडीच्या दिशेने. मागच्या षटकाची हायलाइट्स या ठिकाणी दाखवली जाते, ज्या पद्धतीनं चहू बाजूंना रन्स येताना दिसल्या. चला विनिंग टीमचे कॅप्टन आपण या मुख्य मंचावरती. दुसऱ्या फेरीतील जे ड्रॉ आहेत ते आपण ओपन करणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य, विनर्स टेंबोडे आणि गावदेवी चांदीप दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी प्लीज आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये मुख्य मंचावरती. धावसंख्या फलकावरती 36 रन्स स्कोर कार्ड होती लागल्या गेल्यात आतापर्यंत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. आदित्यच्या मागच्या ओव्हरमध्ये मागच्या स्पेलमध्ये 13 धावा आल्या होत्या. तर या स्पेलमध्ये किती धावा येतील? आदित्यने मागच्या षटकामध्ये जो खिलवाड केलाय खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या विरोधामध्ये, हुक शॉट आणि धावा या ठिकाणी बुक केल्या गेल्यात. फाईन लेगला 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. गावदेवी चांदीप आणि त्याचबरोबर विनर्स टेंबोडे प्लीज प्रतिनिधी या. आम्ही लगेचच ड्रॉ या ठिकाणी ओपन करणार आहोत. दुसऱ्या फेरीच्या ज्या लॉट्स आहेत त्या मी टाकणार आहोत. या 4 बॉल नंतर मुख्य मंचावरती कॅमेरा फिरवायचा. 40 फलकावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 3रं षटक प्रगती पथावरती आहे. आदित्य 29 वरती बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने जे चौकार आलात जबरदस्त. 8 बॉलमध्ये 29 धावा. चांगली माहिती या ठिकाणी देत असताना शेखरजी केनीसर आपल्याला पाहायला मिळते. ते वन ऑफ द बेस्ट स्कोरर आणि त्याचबरोबर शिवभक्त देखील आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. धावसंख्या फलकावरती 40 रन्स, नो बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. खेळपट्टीच्या बाहेर बॉल ऑन साईडला. एकंदरीत ऑन साईडला जे प्लेअर आपल्याला पाहायला मिळते तब्बल 3 प्लेअर होते, त्यामुळे नो बॉल त्या ठिकाणी घोषित केला गेलाय. फलकावरती पुढचा बॉल आता फ्री हिट असेल.
41 रन्स स्कोर कार्डवरती फ्रीडचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती आदित्य. फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका खेळू शकलेले नाही आहेत. एकदा पूर्ण केलं आणि इकडेवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 42 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. 29 फलकावरती 9 बॉलमध्ये 29 वरती खेळत होते, त्यामध्ये एक धाव ऍड केली आदित्यच्या. तर 10 बॉलमध्ये 30 वरती खेळतोय. 300चा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूला सुशांतला पण पाहतोय. फुलटॉस बॉल डिपॉझिट करण्याचा प्रयत्न केला. शतोषक त्या ठिकाणी उपस्थित आहेत निकेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीपमध्ये झाले. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती घेतलं. स्वतः जो स्ट्राईक ठेवण्याचं काम या ठिकाणी करत असताना आदित्य, आणि ते गरजेचं देखील आहे, कारण ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून रन्स झाल्यात, स्पेशली या ठिकाणी जेव्हा कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी होते तेव्हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रन्स बनवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला कॉपीबुक स्ट्रोक मध्ये या ठिकाणी खेळला गेला आणि सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आदित्यच्या बॅट मधून अजून एक देखणा फटका, षटकार. एकोणपन्नास धावा फलकावरती 5 चेंडूंचं केलं ठिकाणी जर 11 बॉलमध्ये 36 धावा आदित्यच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. शेवटचा बॉल बॉलर बॅट ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतो. निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 49 धावा फलकावरती. मुख्य मंचावरती कॅमेरा फिरवायचा आहे, कारण दुसऱ्या फेरीतील ज्या लॉट्स आहेत त्या पण टाकणार आहोत. बघा लॉस टाकायला लावले तिथे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर आम्ही लॉस टाकतोय. फक्त सूचना एक लक्षात ठेवा, जर विजेता संघाचा पहिला सामना लागला तर तो सामना दुसरा खेळवण्यात येईल, याची नोंद घ्या. आणि दुसरा सामना असेल तो पहिला खेळवण्यात येईल, हे फक्त प्रत्येक संघाने लक्षात ठेवायचं आहे. माकणे आणि त्याचबरोबर विजय संघ त्या ठिकाणी आपण हा सामना पाहणार आहोत. परंतु हा सामना दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या. कनांद रायडर्स बहाडोली आणि गावदेवी चांदीप या दोन टीम मध्ये पहिला सामना असेल आणि विनर्स टेंबोडे संघाला बाय मिळालाय. आणि दुसरा सामना विजय संघ आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करेल यंगस्टर माकणे. नवीन बॅटर प्रथमेश या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. यश आला आणि यशने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिला. एक नवीन चेहरा आहे आणि खऱ्या त्याने यंग टॅलेंट ज्या बॅटरचा विकेट करायला त्याने घेतलाय सुशांत. 8 ओव्हर्सपर्यंत जर टिकून राहिला असता तर आतंशबाजी झाली असती, परंतु या बॉलवरती प्रथमेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती ट्रेडमार्क स्ट्रोक, षटकार, 6 धावा. पाहायला मिळतोय बॅटर प्रथमेशच्या बॅटमधून 55 धावा फलकावरती. 2 बॉलचा
स्केल आतापर्यंत झाला. तिसरा बॉल या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले गेलेत. खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी म्हणजे डिलिव्हरी पाहायला मिळते, बाउन्स झालेला नाही या बॉलवरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 55 धावा फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. चौथ्या षटकामधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. वेग चांगला होता या बॉलवरती, पडल्यानंतर ज्या पद्धतीनं बाउन्स झाला आणि ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी होती. एकदा चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. षटकार आल्यानंतर सलग 2 डॉट बॉल हाताळत असताना यश मैदानामध्ये आपण पाहतोय. यंग टॅलेंट नवीन चेहरा खऱ्या अर्थानं आज प्रभावित करत असताना. पाचवा बॉल या ओव्हरमधील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला होता. गोल्डन स्पॉटवरती बॉल ठेवला होता. बॅटरचे मनकडे या ठिकाणी ओळखत असताना माइंडसेटला या ठिकाणी रीड करतोय. एक बाईसच्या माध्यमातून हे एक धाव मिळाले. धावसंख्या फलकावरती 56. 5 बॉलचा या ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या चौथ्या षटकामधील. आता आदित्यला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. 12 बॉलमध्ये 36 धावा त्याने बनवल्यात आपल्या टीमसाठी आणि या 36 धावा अतिशय महत्वाचे ठरल्यात. शेवटचा बॉल स्विच हिट. व्हॉट अ शॉट. फटका जबरदस्त. शतशक त्या ठिकाणी जज करतात, परंतु फक्त पाहत राहावं लागणार आहे आणि बॉल सरळ क्लिअर झाला. थर्डमॅनला 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 62 धावा फलकावरती. बासष्ट धावा फलकावरती 62 रन्स स्कोर कार्डवरती टाकल्या गेल्यात. प्रथमेश आणि आदित्य ही जोडी सध्या क्रीजवरती आपण पाहतोय. आता ओव्हर नंबर 5 मध्ये स्वप्नीलला आपण पाहतोय 5वा षटक हाताळण्याकरिता. पाचव्या षटकाला सुरुवात होते. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चला वेळ जास्त होतोय, प्लीज घाई करा. अजूनही आपल्याला 4 सामने कंप्लीट करायचे आहेत. 62 धावा फलकावरती 62 स्कोर कार्ड ते पण पाहतोय. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती. प्रथमेश पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर कनाद रायडर्स बहाडोली टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर चांदीप संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा. पहिल्याच बॉलवरती उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतशक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कॉलिंग त्या ठिकाणी झालं नव्हतं व्यवस्थित, म्हणून ते एक धाव मिळेल या बॉलवरती. 63 धावा फलकावरती शेवटचे 5 बॉल. तर दुपारच्या 17 नंतर रन्स होऊ लागल्या त्या मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये देखील 71 स्कोर कार्डवरती लागल्या होत्या. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. आता आदित्य स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 42 वरती खेळतोय आदित्य. 13 बॉलमध्ये चांगली बॅटिंग आदित्यने या ठिकाणी केले. स्वप्नील गावड यांच्यासाठी एक कॅश प्राइज आहे. विश्वासजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश स्पोर्टचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी विश्वासजी पाटील, आशिषजी गरत आणि त्याचबरोबर
आशिषजी पाटील आणि धीरजजी पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राईज तब्बल 5,000 रुपयांचं आपल्याला पाहायला मिळते. 48 वरती जाऊन पोहोचला आदित्य. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. पहिला अर्धशतक, दुसरं अर्धशतक या ठिकाणी होऊ शकतं. पहिला अर्धशतक प्रफुल्लच्या नावावरती आपण पाहिले. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॉलपर्यंत पोहोचता आलेला नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीनं फिरवलं होतं, जी बोटं फिरवली होती बॉलवरती. 3 षटकांचं केलं आतापर्यंत झाला. 69 स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. सध्या तरी 5वं षटक प्रगती पथावरती. 4था बॉल या ओव्हरमधील. इथे हुक शॉट आणि बॅट दाखवायचे. आदित्य अर्धशतक मैदानावरती ठोकत असताना आदित्य आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये 54 धावा सेलिब्रेट करत असताना या अर्धशतकाला 6 धावा षटकार. बॉलमध्ये 56 धावा, त्यामध्ये 5 षटकार आणि 5 चौकार. फक्त 6 आणि 4 ने डिलिंग सुरू आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय फाईन लेग मध्ये. 2 धाव्यांचा कॉल आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. 77 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या सत्रामधील. दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉससाठी या. आदित्यची जी बॅटिंग आहे आणि त्याचा जो वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फक्त धावा आलेल्या नाही आहेत, त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक झोनमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये रन्स त्यांना दिसल्यात. शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील. स्वप्नीलच्या विरोधामध्ये आतापर्यंत 2 षटकार येताना दिसल्यात. इथे देखील मोठा फटका केलायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावड ती 77 आणि 78 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. 78चं टार्गेट आपण पाहतोय जवळ टॉस बॉक्समध्ये. आणि प्रथमेशची गरज सर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी टॉस केला जाईल. एका बाजूला संदीप संघ आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना कनाद रायडर्स बहाडोली. मागणे यंगस्टर मागणे असा कॉल या ठिकाणी केला गेला अक्षयने आणि यस यंगस्टर मागणे आला. टॉस जिंकला. मी मांडवरनं विनंती करेन आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. टॉस किती महत्त्वाचा होता? खूप महत्त्वाचं होतं. मागच्या सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स झाला त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? हो. टॉस जिंकला काय निर्णय असेल? फील्ड. ऑल द बेस्ट. टॉस तुम्ही जर जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असा? फिल्डिंगच. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर माइंडमध्ये काय टोटल असेल? 70 पर्यंत. आणि या स्पर्धेविषयी आपलं म्हणून कसं व्यक्त कराल? इकडची स्पर्धा म्हणजे चांगली स्पर्धा होती प्रत्येक वेळेला. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉसच्या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच कनाद रायडर्स बहाडोली टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कमेंट्री बॉक्समध्ये, तिथे आपल्यासोबत जोडले जातील मनोज पाटील सर.
चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. विजयासाठी आपण बघितलं तर तब्बल 78 धावांचं लक्ष समोर असेल. बघा दुसऱ्या फेरीतील जे 2 सामने असतील ते 4-4 षटकांचे असतील आणि त्यानंतरचे 2 सामने वेळेअभावी अजून षटकं कमी करण्यात येतील कदाचित. जर वेळ असेल तर खेळू आपण 4-4, नाहीतर मग आणखीन कमी होतील. परंतु 2 षटकं आहेत ती 4-4 षटकांची असतील 2 सामने. घाटीम संघ जर हा सामना विजयी होतोय तर धीरज पाटील, आशिष पाटील आणि विश्वास पाटील सरपाडा यांच्याकडून घाटीम प्रीमियर लीग करिता 15,000 रुपयाचं भरीव देणगी येणार आहे. घाटीम संघ हा जर विजयी होतोय सामना तर 15,000 रुपये घाटीम प्रीमियर लीगसाठी आशिष पाटील, विश्वास पाटील आणि धीरज पाटील यांच्याकडून आपल्याला हे प्राइज पाहायला मिळेल. तर नक्कीच आशिष आहे एक जावई, आता धीरजचं मला काय माहिती नाही आणि विश्वास तर उमरोळीचा आहे, धीरज पण उमरोळी, मग काहीतरी कनेक्शन असणार 100%. इथून बघा पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत होताना खूप मोठा अडथळा इथे दूर होतोय. दर्शन बाद झालाय कारण दर्शनकडे क्षमता आहे, मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहतोय आणि आज पहिल्याच चेंडूवर बाद झालाय दर्शन. सगळ्यांच्या नजरा असतील निकेतवर, परंतु 5 षटकांमध्ये 77 धावा धावफलकावर लागल्यानंतर 78चं टार्गेट हे खूप मोठं टार्गेट आहे. या माकड्याच्या मैदानावर आपण पाहतोय तर दुपारच्या सत्रानंतर धावा व्हायला सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं गडी बाद होताना. बॅक टू डगआउट मिस्टर दर्शन. थँक्यू. यानंतर एक खूप मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहणार आहोत चांदीप, जो चांगली कामगिरी करतोय सातत्याने आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ म्हणून कनाद रायडर्स बहाडोली हा संघ पाहायला मिळेल. स्वप्नीलजी तरेसाहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचे भाऊजी आहेत त्यामुळे नाव घेणं आमचं कर्तव्य आहे. गोलंदाज तयार होतोय मिस्टर हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा गडी बाद होईल का? समोर आहे यष्टीरक्षक सुशांत वझे आपल्याला पाहायला मिळाला आणि झेलबाद होताना बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. आल्या पावली परत जाताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 78 धावांचं प्रेशर थोडंसं आपल्याला पाहायला मिळतंय घाटीम संघावर. घेतोय छोटासा आम्ही डीजे ब्रेक आणि येतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू आणि 2 गडी बाद हॅट्रिकचा चेंडू असेल. यानंतरचा चेंडू हर्षचा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर तनिष्क येतोय. चेंडू क्रमांक 3, विकेट विकेट आणि त्यानंतर हॅट्रिक होईल का हे पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. एस्टनच्या वरून जाणारा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव निघून जातोय. हर्ष कमालीची सुधारणा केली या मुलाने.
मागील 3-4 वर्षापासून हे नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे. हर्ष उमरोळी संघाचा एक तेज गोलंदाज म्हणून आपण पाहतोय हर्षला. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका इंटू द गॅप, चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांकरिता प्रथमेश पामाळेला बीट केलंय. चेंडू 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकारानंतर पहिल्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात घाटीम संघाच्या 4. पेक्षा जास्त धावा तुम्हाला प्रति षटकामागे करायच्या आहेत आणि त्याची सुरुवात या चौकाराने झालंय. येणारे 2 चेंडू, 2 चेंडूंवर दोन्ही षटकार तुम्हाला मारावे लागतील. सरासरी राखायची असेल तर या वेळेला काय फटका खेळला गेलाय. छोटा पॅक बडा धमाका. धावा झाल्या धावफलकावर 5 चेंडूंच्या समाप्तीखेर 2 बाद 10. चेंडू आणि विजयासाठी 68 धावांचं लक्ष समोर असेल. येणारा एक चेंडू आहे. एक चेंडूमध्ये सरासरी राखायची असेल तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. या चेंडूवर षटकार आला तर जी धावगती तुम्हाला राखायची आहे ती तुम्ही राखतील आणि मग येणाऱ्या गोलंदाजावर थोडंसं प्रेशर असेल. आणि बघा, जे पक्षी पाहण्यासाठी आपल्याला म्युझियम गाठावं लागतंय तर इथे मात्र हे फुकट पाहायला मिळतात. आणि एवढे पक्षी तर एखाद्या जंगलामध्ये सुद्धा नसतात, एवढे या माकण्याच्या मैदानावर आहेत. हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. खूप छान पद्धतीने यावेळेला आपण बघतोय वैभव पाटील. विकीकडे चेंडू आला. एक धाव या चेंडूवर बाईकच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 11 धावा झाल्यात. कौतुक करेन मी हर्षचं, ज्याने 2 गडी बाद केलेत आणि इथून विजयाचा सुगंध थोडासा दरवळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 24 मध्ये 67 आहेत. ह्या 6 चेंडूंवर मात्र सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. इथून जर 6 चेंडूमध्ये 15-20 धावा आल्या तर सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल. परंतु एखाद गडी बाद झाला तर मात्र घाटीम संघ बॅकफुटवर पाहायला मिळेल. चला, विनंती करतोय मी उमरोळी संघाला, आपण क्षेत्ररक्षण लावा आणि लगेच गोलंदाज तयार ठेवायचा आहे. राज येतोय गोलंदाज. ह्या राजने तर सगळ्यांना प्रभावित केलंय. आग्री प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या खेळाडूने आणि त्यानंतर उमरोली प्रीमियर लीगचा प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कार सुद्धा या राजला मिळाला होता. चांगली कामगिरी करताना राज आपण पाहतोय. सायकल मिळाली त्याला उमरोली प्रीमियर लीगमध्ये. काय जबरदस्त कामगिरी केली होती. प्रत्येक सामना मात्र त्याने आपल्या बाजूने झुकवला, आपल्या कुशल नेतृत्वाने आणि चांगल्या गोलंदाजीने आणि चांगल्या फलंदाजीने जबरदस्त कामगिरी करताना राज आपण पाहतोय. विकी 11 उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्याचे ऑनर म्हणजे ज्यांच्या नावाने हा संघ आहे ते यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय प्रभाकर पाटील साहेब, सरपंच ग्रामपंचायत उमरोळी यांचे सुपुत्र आहेत वैभव पाटील. विकी या नावाने जास्तीत जास्त ओळखलं जाते. जय संतोषी माता घाटीम हा संघ फलंदाजी करताना 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर आता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तनिषचा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 7 चेंडूचा खेळ झालाय आणि 7 चेंडू नॉनस्ट्राईक एंडला निकेत उभा आहे. ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. कारण आज आपण पाहिलं निकेत हा सगळ्यात विस्फोटक फलंदाज आहे घाटीम संघाचा आणि तो 7 चेंडू जर 78 धावा तुम्हाला करायच्या आहेत आणि नॉनस्ट्राईक एंडला उभा राहतोय तर थोडीशी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक निकेतला सुद्धा आपल्याकडे ठेवावी लागेल. हवेमध्ये चेंडू आहे आणि चिराग तरे येतोय चेंडूच्या खाली. गडी बाद होताना काका आपल्याला पाहायला मिळतोय. काका या नावाने जास्तीत जास्त ओळखलं जात आहे आणि यांची एक आणखीन ओळख आहे, हे डान्सिंग अंपायर म्हणून ओळखलं जाते त्यांना आणि चांगली पंचगिरी करतात. चिराग तरे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि तनिकच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल.
गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. मोठे खेळाडू आहेत उमरोळी संघाचा विचार केला तर वैभव पाटील असतील, चिनू आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं चिराग तरेला, राज आहे, त्याच्यानंतर आदित्य. इथून आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुशांत वजे हा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि या सगळ्यांवर मात करणारा एकमेव खेळाडू असा होता जो एक काळ त्याने गाजवलं होतं, मिस्टर प्रथमेश पामाळे. गोलंदाज अक्षरशः घाबरायची या खेळाडूला, परंतु मागील 2 वर्षापासून थोडीशी बॅट शांत आहे त्यांची, धावा येत नाही त्यांच्या बॅटमधून. परंतु दिवेकर पड्याचं मैदान होतं, 14 चेंडूमध्ये 52 धावांची विस्फोटक खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. जयेश पाटील सच्चा हा एक आणखीन हुकमी एक्का आहे उमरोळीचा गोलंदाज. आणि बघा नाव घेतलं आणि चेंडू त्यांच्याकडे गेलाय. रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला. या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर सरपाड्याला अग्री चषक होता आणि त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 6 गडी बाद केले होते. हे रेकॉर्ड्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे आणि तीच कामगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राजने सुद्धा चांगली कामगिरी केली, गडी बाद झालाय, सच्चाने एक चांगला झेल घेतलाय आणि या जेलसाठी एक गाणं होऊन जाऊ द्या. थँक्यू. आणखीन एक भरोशाचा फलंदाज आहे उमरोळी संघामध्ये. 3 चेंडूमध्ये 18ची गरज होती. उमरोळीचं मैदान होतं आणि चिन्मय ज्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ते मारले होते. तर असा हा मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला एका बाजूने पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने येतोय मिस्टर स्वप्नील गावड. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर आल्या आल्या चौकार त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण स्वप्नीलला माहीत आहे आता चौकार आणि षटकाराचा पाढा बोलावा लागेल तरच आम्ही या स्पर्धेमध्ये राहू. आणि तीच कामगिरी करताना पहिल्याच चेंडूवर चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. निकेत 0वर बाद झाला आणि एक जी आशा होती मोठे फटके येण्याची ती मात्र संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु निकेत माफ करा, स्वप्नील आलाय. स्वप्नीलकडे एक क्षमता आहे आणि अनिकेत या दोघांकडे आहे. हर्षल जरी कर्णधार असला तरी सुद्धा आता सामना थोडासा हाताच्या बाहेर गेलाय. इथून तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार करावे लागतील, कारण 19.58च्या सरासरीने तुम्हाला धावा करायच्या आहेत. धावा झालेत 16. षटक क्रमांक 2. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राज अवळीला डाऊन द लेग मारा होता. षटक क्रमांक 2 समाप्तीवर होतोय. एस्टनच्या वरून जाणारा हा चेंडू आपण बघितलं तर 18 चेंडू आणि 62 धावा, म्हणजे 20च्या पेक्षाही जास्त तुम्हाला धावा करायच्या आहेत. 20.66 ची ही सरासरी तुम्हाला राखावी लागेल. वर 0 विकी 11 उमरोळी हा संघ आपल्याला 2 षटकानंतर पाहायला मिळाला. त्यानंतर जय संतोषी माता घाटीम 16वर 4 ही थोडीशी बिकट स्थिती पाहायला मिळते. इथून सावरायचं असेल तर आता अनिकेत आणि स्वप्नीलला मात्र सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सूत्र हातात घेतली आणि कायापालट केला होता, सत्ता उद्ध्वस्त केली होती, त्याप्रमाणे तुम्हाला आता उमरोळीची सत्ता उद्ध्वस्त करायची असेल तर तुम्हाला इथून सूत्र हातामध्ये घ्यावी लागतील. नाहीतर या सामन्यावर एकदम घट्ट पकड निर्माण केली उमरोळी संघाने. आणि पुन्हा एकदा हर्षच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मी वैभव पाटील यांचं सुद्धा कौतुक करेन, ज्या पद्धतीने गोलंदाजीचा वापर करतात, सुरेख, अप्रतिम. हर्ष पाटील राईट मोहर द विकेट मारा करतोय. चेंडू हलक्या हाताने सोडून दिला होता. ज्या गतीसाठी ओळखला जातोय हर्ष, ती गती या चेंडूवर नव्हती. इथे चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. गतीमध्ये अनिकेत बीट होतोय. 2 चेंडूमध्ये 1 धाव अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळते आणि हर्ष चांगली गोलंदाजी करताना पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2.1 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावा झालेत 16. यावेळेला फटका तर चांगला आहे परंतु सिंगल धाव येईल. जयेश पाटील सच्चा तिथे आहे. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय, तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. संत गतीने सामना पुढे सुरू आहे. 22.88 आता सरासरी तुम्हाला आहे. 16 चेंडूमध्ये 61 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते घाटीम संघाला.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. मिस्टर हर्ष पाटील आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन स्क्रीन आपण बघतोय हर्षला धावताना. चांगला चेंडू, पिच ऑफ डिलिव्हरी आपण बघितली तर या वेळेला सुद्धा विकेट नंबर 3 हर्षच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. आणि जय संतोषी माता घाटीम संघ 17वर 5वा धक्का लागतोय. गडी बाद गॉन. प्रीमियर लीगचं 6वं पर्व होतं आणि सुशांतने सरपाटेच्या मैदानावर एक झेप घेतली होती आणि काय जबरदस्त झेल घेतला होता. ते स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल रिहान सुपर किंग बहाडोली संघाविरुद्ध तो झेल नारायण वझेचा झेल होता. सुरेख झेल घेतला होता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. इथून फटका तर चांगला खेळलाय परंतु जयेश पाटील तिथे आहे. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. असं वाटलं होतं की हाताला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. म्हणजे म्हणायचं झालं तर फ्लाइंग किस घेऊन गेलाय. चेंडू निघून गेला हाताला आणि 6 धावांकरिता षटकार येतोय. षटकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23. 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघितलं तर अगदी जवळून गेलाय चेंडू. आणि मला तर आशा होती कारण सच्चा असा खेळाडू आहे, लवचिक खेळाडू आहे तो आणि फिल्डिंगमध्ये त्याचा हात कोणी धरणार नाही. परंतु इथे थोडासा लेझी राहिला आणि झेल सुटलाय. यावेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू कमबॅक केलंय गोलंदाजाने हर्षने. कमबॅक करणार नाही तो हर्ष कुठला. चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं सुरू आहे. 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सहदेव आलाय. 2 चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. यावेळेला कट केलेला चेंडू आपण पाहतोय. वैभव पाटील चेंडूला अडवतील, फेकतील तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावाने 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा. आता 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच गाण्याप्रमाणे भावी पिढी घडत आहे माकणे गावाची आणि चांगले खेळाडू तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांनी आगरी प्रीमियर लीग मध्ये सहभाग नोंदवला होता. माकणे गावातून चांगलं प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलं. एक खेळाडू आयकॉन म्हणून अपूर्व गावडची निवड होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगले खेळाडू माकणे गावातून आपण तनिषला पाहिलं. तो सुद्धा गेला. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. रोहन पाटील ज्याला अनुभव बराच आहे तो सुद्धा चांगली कामगिरी सातत्याने करतोय. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल पियुष. या खेळाडूने सुद्धा प्रभावित केलंय. यंदाचं APLचं पर्व 9 गाजवलं या गोलंदाजाने. फारसे ओळखत नव्हते कोणी याला परंतु एका APL मध्ये चर्चेत नाव आलंय पियुषचं. शांत स्वभावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण उमरोळी म्हटलं तर थोडेसे ॲग्रेसिव्ह खेळाडू असतात, ॲक्टिव्ह खेळाडू पाहायला मिळतात परंतु हा एकदम शांत खेळाडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता बघा. थोडासा टप्पा पडल्यानंतर उंची देतोय चेंडूला. म्हणजे परिवर्तन याच्याकडे आहे. वेगाबरोबर नियंत्रण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना एका चांगल्या गोलंदाजाची लक्षणे काय असतात ही या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करतोय पियुष. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना आपल्याला पाहायला मिळेल. 111 जर्सी क्रमांक. यावेळेला बघा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि बाउन्सने फलंदाज बीट होतोय. म्हणजे लेदर
क्रिकेटर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात त्या पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फारसे तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या पद्धतीचा बाउन्स पाहायला मिळत नाही. इथे आपल्याला पाहायला मिळाला. तो जबरदस्त गोलंदाजी करताना मिस्टर पियुषला आपण पाहिलं. 9 चेंडू 53 धावा. काय कमालीची गोलंदाजी करतोय. या वेळेला आपण पाहिलं चेंडूला मात्र खेळलं गेलंय. राज चेंडूच्या खाली आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. वाजव. थँक्यू डीजे, थँक्यू. पियुष संतोष पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि चांगली कामगिरी करतात. वडील खुश असतील आपल्या मुलावर. ज्या पद्धतीने मात्र अग्री समाजामध्ये नाव आपल्याला आपला मुलगा उज्ज्वल करताना पाहायला मिळतोय. हर्षल येतोय, स्वतः कर्णधार आहे आणि घाटीम संघाची धुरा सांभाळतोय. यावेळेला मात्र फलंदाजीला आलाय. चांगली कामगिरी करेल का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण सामना हातातून आता थोडासा दूर गेलाय. चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु पुन्हा एकदा चुकलाय. ह्या षटकामध्ये फक्त धावा आल्यात 1. पियुष काय सुरेख गोलंदाजी करतोय. आता 6 चेंडू आणि 53 धावा. एक फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करावी लागेल 6 चेंडूंची. जवळजवळ सामना उमरोळीच्या बाजूने झुकलेला आहे पूर्णपणे. नवीन गोलंदाज कोण येईल गोलंदाजी ट्रॅकवर हे सुद्धा पाहावं लागेल. यानंतर मी चांदीप आणि बहाडोली या दोन्ही संघांना विनंती करेन आपण तयार राहायचं आहे. हा सामना संपला की लगेच दोन्ही संघांनी मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चांदीप संघाने आपले 2 बॅटर पाठवायचे आहेत, तर बहाडोली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. षटक क्रमांक 5 आणि गोलंदाज येईल गोलंदाजी ट्रॅकवर जयेश पाटील सच्चा. इथे एक गोष्ट समजत नाही की सुशांतने त्याच्या कानामध्ये काय सांगितलं असेल. म्हणजे 6 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण 6 मध्ये 12-13 असतील तेव्हा काहीतरी सूचना दिल्या जातात, परंतु सुशांतने काहीतरी सांगितलंय. सहा चेंडू आणि 53 धावा. या वेळेला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश पाटील सच्चा आहे गोलंदाज. सर्वप्रथम उमरोळीमध्ये आपण पाहत होतो सारा 11 उमरोळीकडून जयेश पाटील खेळत असायचा आणि त्यानंतर युवा उमरोळीकडून सुद्धा बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय आणि ॲज अ बॉलर म्हणून उज्ज्वल केले नाव आपलं जयेशने. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले गेलेत. 4 चेंडू आणि विजयासाठी 53 धावा. गोलंदाज तयार होताना राईट मोर राऊंड द विकेटने मारा करतोय. इथून तिसरा चेंडू होता. तिसऱ्या चेंडूला सरळ बॅटने खेळलंय लॉंगॉनला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. राज तिथे आलाय, चेंडूला उचललंय, फेकलंय. एकच धाव मिळाली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले हर्षलने. 3 मध्ये 53ची गरज, 52ची गरज आहे. 3 चेंडू 52 धावा. हर्षल इथून तिसरा लगातार डॉट बॉल होतोय. मिस्टर हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत अकाउंट ओपन नाही, परंतु त्याचा विचार असेल एक षटकार मारून आत्मविश्वास थोडासा वाढवण्याचा प्रयत्न असेल हर्षलचा. आणि जयेश पाटील विरोधात षटकार मारणं थोडंसं मुश्किल आहे, परंतु हर्षलकडे क्षमता आहे ती. दोघेही चांगले आहेत. एका बाजूने बॅटर, दुसऱ्या बाजूने गोलंदाज. तर वन बाउन्स चेंडूला मात्र डिपेक्स्टा कव्हरला खेळलंय एका धावेसाठी. आणि आता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 2 आणि 2 मध्ये 51ची 1 मध्ये 51, माफ करा. 1 चेंडू आणि विजयासाठी 51 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 5.
यावेळेला उमरोळी संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोळी संघाचं करूया आपण अभिनंदन. आणि घाटीम संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि तुमच्या पुढील क्रिकेटमय वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. हॅलो हॅलो बघा, उमरोळी आणि घाटीम संघाला हॅलो उमरोळी आणि घाटीम संघाला विनंती करेन, आपण जेवण करायचं असेल तर जेवण